द्वारकावरील कराड बंधू चिवडा दुकानावर टोळक्यांनी हल्ला केलाय। तोंडावर मास्क लावून आलेल्या 3 युवकांनी हातात धारदार कोयता घेऊन कराड बंधू चिवडा या दुकानासह शेजारच्या पेढ्यांच्या दुकानाच्या काउंटरवर वार करून काच फोडून नुकसान केल्याची घटना द्वारका येथे घडली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रांत शांताराम कराड यांचं द्वारका येथे खरबंदा पार्क जवळ कराड बंधू चिवडा व भेळभत्ता विक्रीचं दुकान आहे। काल सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास निळा शर्ट, काळी पॅन्ट आणि तोंडावर मास्क परिधान केलेल्या 3 अनोळखी युवकांनी दुकानाच्या दिशेने विटा फेकल्या। तसेच अन्य एका युवकाने त्यांच्या हातात असलेला धारदार कोयता घेऊन दुकानात असलेल्या लोकांच्या दिशेने फिरवून दुकानाच्या काउंटरवर 2-4 वेळा वार केला। तसेच या युवकांनी जाणीवपूर्वक दुकानाच्या दिशेने विटा फेकून व कोयत्याने वार करून फिर्यादीच्या शेजारी असलेल्या उत्तम पेढा सेंटर या दुकानाच्या काउंटरवर कोयता मारून त्याची काच फोडून नुकसान केलं आहे। हे 3ही हल्लेखोर 18 ते 22 वयोगटातील असून हे सर्वजण हल्ल्यानंतर तेथून पळून गेले। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात 3 अनोळखी युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक।